राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 18 जून या दिवशीचं चिंतन। अंतर उपासना एकदम होत नाही, म्हणून बाह्य उपासनेला महत्त्व आहे। खरी उपासना, भक्ती, ध्यान हे अंतरंगातलं आहे। बाह्य उपाधीत न अडकता, स्थळ, काल इत्यादीच्या मर्यादा न बाळगता जी उपासना केली जाते ती अंतरंगातली उपासना। ही आपल्यापाशीच असते। याला बाहेर काही अवडंबर नसल्यानं ती समजूनही येत नाही। त्यामुळे बाह्य रंग भक्तीमुळे येणारा डामडौल, नावलौकिक, लोकांनी दिलेला मान वगैरेचा यात त्रास होत नाही। परंतु ही एकदम जमणं अवघड असतं। याचे कारण म्हणजे आपल्याला बाहेरची ओढ खूप असते। ती कमी करून, मनाला मुरड घालून ते आत वळवणं खूप कठीण गोष्ट आहे। इंद्रियांची प्रवृत्ती ही सतत बाह्य सुखाकडे असल्यानं बाहेरच्या देखाव्याला माणूस नेहमी भुलतो, तयार असतो। भजनाला चलणार का विचारलं तर माणूस तयार होईल, कारण मनाला बाहेर काहीतरी आलंबन आहे। घरात ध्यानाला 1 तासभर बस म्हटलं तर होणार नाही, कारण तिथं दृश्य काहीच नाही। काही करायचं आहे असंही नाही। मनाला अशी सवय नसते। काही सतत हालचाल, सतत चंचलपणा, सतत बदल आणि तरीही तो अखंड असं मनाला लागतं। त्यामुळे ते आत कधी लवकर रमत नाही। यासाठी जरी गौण असलं तरी बाह्य उपासनेचं महत्त्व आहे। परमार्थ मार्गावर पुढे जाताना किंवा वाटचाल चालू करत असताना प्रथम इंद्रियांना वळण लावणं जरूर आहे। परमपूज्य दादांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की इंद्रियांना वळण नाही आणि नामस्मरण करतोय त्याचा उपयोग नाही। इंद्रिय ही व्यवहार आणि परमार्थ दोन्हीमध्ये अग्रक्रमावर आहे। त्यांना जर एकदा वळण लागलं तर बाह्य विषयांची त्याच्यात गुंतून राहण्याची इच्छा कमी होईल आणि मग हळूहळू त्यांच्याद्वारे बाहेर धावणारं मन आत वळेल। हा कालावधीचा विषय आहे। म्हणून बाह्यतः भजन, पूजन, वैखरीनं नामस्मरण इत्यादीद्वारा उपासना चालू ठेवणं हे महत्त्वाचंच आहे। अर्थात त्यालाही गुरुकृपेची आवश्यकता आहे। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।